एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात काहीतरी चाललंय हे आम्ही नाही म्हणत, तर एकेकाळचे शरद पवारांचे विश्वासू आणि सध्या दादा गटात असलेले आमदार नवाब मलिक हे बोलतायत। एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभेच्या प्रचाराचा धुराळ उडवत असताना नवाब मलिकांच्या या स्टेटमेंटने उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसह भाजपचीही झोप उडाली आहे। त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी युती आहे का? एकनाथ शिंदे प्लस शरद पवार सरकार बनवण्याचा प्लॅन ठरलाय का? शिंदे आणि शरद पवारांचं नक्कीच काहीतरी चाललंय असं म्हणायला नक्की काय स्कोप आहे, यातच घेतलेला हा इन डेप्थ आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात आधी पाहूयात नवाब मलिक नेमकं काय म्हणाले। तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातही काहीतरी सुरू आहे अशी चर्चा आहे। विधानसभेच्या निकालानंतर कोण कोणासोबत राहील हे देखील सांगता येत नाही। 5 वर्षांपूर्वी कोण कुठे होता, लोकांना कसं कसं पकडून आणलंय, हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे। एक प्रकारे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येतील असं सांगून नवाब मलिकांनी राजकीय खळबळच उडवून दिली आहे। परंतु नवाब मलिक यांचं स्टेटमेंट आणि मागील काही महिन्यांपूर्वीपासूनचं राजकारण बघितलं तर मलिकांच्या बोलण्यात चूक आहे असंही वाटत नाहीये। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काहीतरी चाललंय याचं पहिलं कारण म्हणजे वाढलेल्या भेटीगाठी। मागील 2-3 महिन्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी अचानक वाढल्या। शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थेट वर्षावर जायचे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत आहेत असं सांगण्यात आलं असलं तरी शिंदे पवारांच्या भेटीच्या टायमिंगने मात्र राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून ठाकरेंवर दबाव तर टाकत नाहीत ना, अशाही चर्चा त्यावेळी सुरू होत्या। तर काही राजकीय जाणकारांच्या मते राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून येणं शक्य नाही किंवा तसं घडणं खूप कठीण आहे। अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का? त्यासाठी शरद पवारांकडून साखर पेरणी केली जात आहे। एकनाथ शिंदे यांना सुद्धा शरद पवारांची पॉवर आणि त्यांचं महत्त्व माहिती आहे, त्यामुळे पवारांना ते कधीही ग्रीन सिग्नल देऊ शकतात। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काहीतरी चाललंय याचं दुसरं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा। मराठा आरक्षण हा महाराष्ट्राच्या राजकारणात तापलेला विषय आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभारलं त्यामागे शरद पवारांचाच हात आहे। शरद पवारच त्यामागील सूत्रधार आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जातोय। मात्र मनोज जरांगे पाटलांनी आपल्या प्रत्येक भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका केली नाहीये, ही गोष्ट या ठिकाणी समजून घेतली पाहिजे। मुख्यमंत्री शिंदे असले तरीही जरांगे पाटलांची तोप देवेंद्र फडणवीसांसह अन्य भाजप नेत्यांवरच धडाडली आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका शरद पवार किंवा एकनाथ शिंदेंना नव्हे तर भाजपलाच बसलाय। खरं तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे दोन्हीही मराठा नेते आहेत, त्यामुळे समाजाच्या आरक्षणाचे कारण सांगून ते कधीही एक होऊ शकतात असं आधीपासूनच बोललं जातंय। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काहीतरी चाललंय याचं तिसरं कारण म्हणजे दोन्हीही नेत्यांनी कधीही एकमेकांवर न केलेली टीका। तुम्ही एकनाथ शिंदेंचं भाषण बघितलं तर त्यात मुख्य टीकेचे धनी उद्धव ठाकरे असतात। ठाकरेंनी असं केलं, ठाकरेंनी तसं केलं, ठाकरेंनी घरातून सरकार चालवलं, ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, असे एकामागून एक टीकेचे बाण उद्धव ठाकरेंवर सोडलेले असतात। एकनाथ शिंदेंनी कधीही आपल्या भाषणात शरद पवारांना लक्ष्य केलेलं नाहीये। कधी कधी ते राहुल गांधी किंवा काँग्रेस नेत्यांवर बोलले, मात्र शरद पवारांवर थेट टीका करणं एकनाथ शिंदेंनी प्रत्येक वेळी टाळलेलं आहे। दुसरीकडे शरद पवारही प्रत्येक वेळी भाजप किंवा दादा गटातील नेत्यांना टार्गेट करतायत। मात्र हे करत असताना एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख असूनही त्यांच्यावर पवारांकडून थेट कधीच टीका करण्यात आलेली नाहीये। दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर टीका करणं सोयीस्करपणे टाळले। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं काहीतरी चाललंय याचं चौथं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे शरद पवार गट आणि शिंदे गट विधानसभेला अवघ्या 6 जागांवर आमने सामने येतोय। शरद पवारांनी आपले जे उमेदवार उभे केले त्यातील बहुतांशी उमेदवार अजित पवार गटाविरोधात आहेत। जवळपास 35 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतोय, तर दुसरीकडे 49 मतदारसंघात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळणार आहे। मात्र एकनाथ शिंदे विरुद्ध शरद पवार अशी लढत फक्त 6च मतदारसंघात होतीये। एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी जाणून बुजून एकमेकांना सॉफ्ट कॉर्नर दिलाय का, अशा चर्चाही या निमित्ताने सुरू आहेत। एकमेकांविरोधात उमेदवार न देता जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा आणि वेळेप्रसंगी सत्तेसाठी एकत्र यायचा असा प्लॅन शिंदे आणि पवार यांनी बनवलाय का, अशा पद्धतीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत।
राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, हे खरे। त्यातच शरद पवारांचं एकूण राजकारण बघितलं तर ते कधी कोणाशी आघाडी करतील हे सांगणं तसं कठीणच। परंतु नवाब मलिक यांच्या खळबळजनक विधानाने भाजप आणि ठाकरे मात्र गॅसवर आलेले आहेत, हे मात्र नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतंय? विधानसभा निकालानंतर शरद पवार गट आणि शिंदे गट एकत्र येऊन सरकार स्थापन करतील का? एकनाथ शिंदे आणि शरद पवार आतून एकच आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।